पाहूयात सविस्तर। सुरुवातीला ठाणे जिल्ह्याची चिंता वाढवणारी एक महत्त्वाची बातमी। ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय, कारण गेल्या काही दिवसात स्वाईन फ्लूमुळे चौथा मृत्यू ठाणे जिल्ह्यात नोंदवला गेलाय। मुंबई आणि ठाण्यात स्वाईन फ्लूचा फैलाव सातत्याने वाढतोय। ठाण्यात 3 दिवसात रुग्णसंख्या थेट दुप्पट झाली आहे। मुंबईत आठवड्याभरात 5 पट रुग्णसंख्या आता झाली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाच आता स्वाईन फ्लूच्या आजारानं डोकं वर काढलंय। मुंबईसह ठाण्यात स्वाईन फ्लूचा वेगानं फैलाव होतोय। ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा हा चौथा बळी नोंदवला गेला। अंबरनाथमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या आता 4 वर गेली आहे। इकडे मुंबईत आठवड्याभरात स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या तब्बल 5 पट झाली आहे, तर ठाण्यात 3 दिवसात दुप्पट रुग्णसंख्या नोंदवली गेली। ठाण्यात आजच्या घडीला स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या 66 वर गेली असून येत्या काळात ही संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे। आता कोविड आणि स्वाईन फ्लू हे दोन्हीही आजार बऱ्यापैकी एकसारखे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची लक्षणं, त्यांचा प्रसाराचा मार्ग आणि हे आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याच्यामध्ये खूप सारखेपणा आहे। त्याच्यामुळे तुम्ही कोविड करता काळजी घेत असाल तर तुम्ही स्वाईन फ्लू करता सुद्धा काळजी घेतच असता। आणि थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेत। अजित, काय नेमकं यंत्रणेतर्फे सांगितलं जातं, आरोग्य यंत्रणेतर्फे काय कारण आहेत अचानक एवढा स्वाईन फ्लू वाढला? जी कारणं जी आहेत ती शोधण्याचं काम आरोग्य विभाग करतच आहे। मात्र त्यांचं म्हणणं आहे की नागरिक जे आहेत ते सध्या जो कोरोनाचा काळ थांबल्यानंतर त्यांचा जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो कमी झालेला आहे, पण यानंतर स्वाईन फ्लूचे रुग्ण जे वाढत आहेत तर या सगळ्या वर्षामध्ये नागरिक काळजी घेताना दिसत नाही आहेत। म्हणजे विशेष करून नागरिकांनी स्वतःहून मास्क घालणं किंवा स्वच्छता ठेवणं, सॅनिटायझेशन करणं या गोष्टी ज्या आहेत या त्यांनी केल्या पाहिजेत, पण त्या कुठे होताना दिसत नाही आहे। पण जर आपण ठाणे महानगरपालिका हद्दीतला विषय पाहिला तर काल जी घटना समोर आली त्यानुसार काल ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये एका रुग्णाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला होता। त्याच्या घरातील जी लोक होती ती अजून त्यांच्या घरात होती, त्या भागात होती। एवढंच नाही तर हॉस्पिटलमध्ये आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, तिथं प्रशासनाने कुठली काळजी घेतली नव्हती असं स्थानिकांचं म्हणणं होतं, असा आरोप होता। पण आता तर आपण पाहिलं की ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्येच 3 बळी गेलेले आतापर्यंत स्वाईन फ्लूचे, आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण स्वाईन फ्लूचे 4 बळी गेलेले आहेत। त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीमध्ये स्वाईन फ्लूचा कहर जो आहे तो मुंबईपेक्षाही जास्त दुपटीने वाढताना दिसतोय। आतापर्यंत गेल्या 4 दिवसामध्ये जवळपास 85 रुग्ण जे आहेत ते स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आल्याचं त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। यामध्ये सर्वाधिक हे ठाणे पालिका हद्दीमध्ये आहेत। आतापर्यंत जवळपास 4 दिवसामध्ये 52 स्वाईन फ्लू रुग्ण जे आहेत हे ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये आहेत। तर त्या पाठोपाठ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा नंबर लागतो, तिथं 18 स्वाईन फ्लू रुग्ण आहेत। त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका जी आहे तिथं जवळपास 11 आहेत। मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये 2 रुग्ण आहेत आणि इतर असे रुग्ण करून जवळपास 50 स्वाईन फ्लू रुग्ण जे आहेत ते ठाणे जिल्हा हद्दीमध्ये आहेत। ज्याकरता ठाणे महानगरपालिकेने त्याचबरोबरीनं जिल्हा रुग्णालय जे आहे त्या जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक जे आहेत डॉक्टर कैलास पवार यांनी अतिशय उत्तम काम केलं असून या जो धोका लक्षात घेऊनच सिव्हिल हॉस्पिटल जे आहे तिथं त्यांनी आयसोलेशन वॉर्ड तयार केलेले आहेत। एवढंच नाही तर एक विशेष टीम तयार करून लोकांना ज्या ठिकाणी खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांची महानगरपालिका किंवा शासनामार्फतच त्यांची जाऊन टेस्ट केली जाईल आणि तिथल्या तिथे अहवाल आल्यानंतर त्यांना वेगळ्या ठिकाणी हलवलं जाईल, अशी यंत्रणा देखील त्यांनी तयार केलेली आहे। आपण अपेक्षा करूयात की अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, अधिक तातडीनं औषध पुरवठा केला जाईल आणि नागरिकही जरा सतर्क राहतील, काळजी घेतील। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।